त्रास तर गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही सतत करत आहोत. ह्या वर्षी अर्धा-मुर्धा रस्ता झालेला आहे. तरीसुद्धा गावाच्या दोन्ही साईडला मध्ये गावात कमीत कमी 200 ते 250 300 मीटर धरा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. रस्त्याची अवस्था एकदम बिकट आहे. खड्डे पडलेले आहेत, अपघात होत आहेत. गेल्या आठवड्यातलं बाईकवाले पडले, त्याला थोडीशी दुखापत पण झाली. ईश्वराच्या कृपेने काही जास्त दुखापत नाही झाली. प्रशासन काय त्याच्यात दखल घेत नाही आणि आमच्या इकडची काही नेते मंडळी आहेत ते पण झोपलेलेच आहेत असंच म्हणायला लागेल. फक्त इलेक्शनच्या वेळी येत आहेत, आश्वासनं देत आहेत, त्याच्यानंतर पुढे काय नाही. ही रस्ता अर्धा झालेला आहे, अर्धा एक साईड झालेला आहे, एक साईड नाही झालेला आहे. आता खड्डे किती आहेत. पाऊस आला, पावसाच्या नंतर आता पाऊस जास्त नसल्यामुळे नाही, आधी पाऊस आणखी पडल्यावर पुढच्या महिन्यात ऑगस्ट महिन्यातलं आणखी जास्ती खड्डे पडणार. त्याला बुजवण्याचं काम किंवा त्या रस्ता दुरुस्तीचं काम अद्याप काही होत नाही. आणि प्रशासन किंवा जे ठेकेदार आहेत काय याचे नॅशनल हायवेचे ते सुद्धा काही दखल घेत नाही. कोण फिरकतच नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.